एक भाग दाखवतो. ती त्याच्याही पुढे जाऊन म्हणते की जे हे थोडेफार जे स्त्री देवता आणि पुरुष देवता आहेत त्यांची जी एकत्रित मंदिरं आहेत, जोडप्यांची मंदिरं आहेत, त्या मंदिरांचा जरी विचार केला तर त्यांची नावं घेताना सुद्धा आधी पुरुष देवतेचं नाव घेतलं जातं आणि मग स्त्री देवतेचं नाव घेतलं जातं. कसं तर पहा, राम सीता, विष्णू लक्ष्मी, आधी विष्णूचं नाव मग लक्ष्मी, विठ्ठल रुक्मिणी, आधी विठ्ठलाचं नाव मग रुक्मिणीचं नाव. आता काही जण म्हणतील ताई राधा कृष्णामध्ये आधी राधाचं नाव घेतलं जातं की भाऊ ते इलिगल जोडत आहे, त्याचा इथं येत नाही. या सगळ्यांचा विचार करता म्हणजे सगळीकडून पुरुषांचीच वर्णी कशी लागेल, पुरुषच सगळीकडे कसा पुढे दिसेल याची काळजी घेतली गेली आणि स्त्रियांचं दमन करण्याची नीती केली. सिमॉन म्हणते स्त्री आणि पुरुष जेंडर डिस्क्रिमिनेशनचा सगळ्यात मोठं या समस्येचं मूळ या धर्मग्रंथांमध्ये आहे. कारण धर्मग्रंथ पुरुषांनी पुरुषांच्या हिताचे लिहिले आणि पुरुषांच्या हिताचे लिहिताना त्यांनी स्त्रियांवर नानाविध गोष्टी लादल्या. त्या नानाविध गोष्टींमध्ये बालविवाह केले गेले आणि बालविवाह झाले की मग साथीचे रोग पसरायचे. साथीच्या रोगांमध्ये अगदी छोटे छोटे 5-7 वर्षांची पोरं पटापटा जायची. 5-7 वर्षांचा पोरगा मेला तर त्याची बायको ही पाळण्यात असायची 1-2 वर्षाची आणि ती पाळण्यातच विधवा व्हायची. पण पाळण्यात विधवा झालेल्या त्या पोरीचा पुनर्विवाह होऊ द्यायचा नाही. आता पुनर्विवाह होऊ द्यायचा नाही का तर धर्म परंपरेने सांगितलं की पुनर्विवाह होऊ द्यायचा नाही, परंतु विचारवंत आणि अभ्यासक म्हणतात त्याही पेक्षा मोठी बाब अशी आहे की का पुनर्विवाह करू द्यायचा नाही, का विधवा विवाहाला मान्यता द्यायची नाही. तसं केलं तर जमिनीची फोड होते. कारण तिच्या नावाची जमीन आहे ना. सपोज तिला जर इशू असेल, तिला जर बाळ असेल आणि तिने दुसरं लग्न केलं तर तिच्या त्या पहिल्या नवऱ्यापासून जे बाळ झालेलं आहे त्याला ती जमीन मिळणार आहे. तिचं लग्न झालं तर ती जमिनीची फोड होईल. जमिनीची फोड होऊ द्यायची नाही म्हणून बाईचं दुसरं लग्न होऊ द्यायचं. मग त्या बाईचा वाकडा पाऊल पडू नये म्हणून काय करावं तर त्या बाईला विद्रूप करावं, तिचं केशवपण करावं, तिच्या डोक्यावरचे सगळे केस काढावेत आणि यातलं केशवपणाची प्रथा पडली, सती प्रथा पडली की तिचा वाकडा पाय पडायची वेळच येऊ देऊ नका. नवरा गेला ना त्याच्यासोबत तिला पण जळत्या चितेमध्ये टाका. तिकडे पश्चिम बंगालमध्ये वगैरे राजा राममोहन रॉयनी खूप प्रयत्न केले आणि साधारणतः 1929 ला माउंट बेंटिंगच्या काळामध्ये सतीप्रथेचा कायदा सुद्धा झाला. आता या सगळ्यांच्या मध्ये ती पुन्हा ज्योतिबा फुल्यांपर्यंत येऊन पोहोचते आणि ती सांगते की क्रांतिवाद ज्योतिबा फुल्यांनी याच काळात नाऱ्यांचा एक संप केला होता. आपण सगळं इतकंच जाणता की नाऱ्यांचा संप केला होता, पण नाऱ्यांचा संप का झाला, काय कारण असेल नाऱ्यांच्या संपाचं. नुसतंच विधवांचं केशवपण एवढंच कारण नाही तर या सगळ्यांच्या मध्ये ज्या स्त्रिया सपोज लहानपणीच विधवा झालीये, 4-5 वर्षाची बालिका असतानाच ती बाल विधवा झालीये आणि ती बाल विधवा कधीतरी वयात येते आणि तिच्या जवळ कुठलाही पुरुष येत नाहीये. अशा काळात तिचं केशवपण करायला फक्त तो विविक्षित न्हावी तिथं जातोय आणि जर तिचा वाकडा पाऊल पडला, जर काही चूक झाली तर बदनाम कुणाला करायला तयार आहेत तर सगळा ब्राह्मण वर्ग बदनाम करतोय तो न्हावी समाजाला. फुले म्हणतात विनाकारण तुमच्या नावावर कशाला बिल फाडून घेतात, कशासाठी काही गरज नाहीये. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर तुम्ही त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे आणि पहिला नावाचा संप तयार होतो. संप करतात नाही की आम्ही विधवांच्या डोक्यांना हात लावणार नाही, आम्ही त्यांचं मुंडनही करणार नाही. सिमॉन किती फ्रेंचची लेखिका किती अभ्यास करते भारताबद्दल. सिमॉन म्हणते मी गुगलवर जेव्हा सर्च करते आणि मी काही पाहते आणि पुण्याचा इतिहास पाहते तर पुण्याचा पेशवे, पेशव्यांचा वाडा, राणीचा महाल, अंतपूर, त्यांचे स्नानाचे तलाव, शनिवार वाडा, तिथे नाचलेली मस्तानी याचे सगळे संदर्भ मिळतात, किल्ला घालण्याचे संदर्भ मिळतात. आणि ती सांगते की पुणेरी पाट्या सुद्धा पाहायला मिळतात आणि पुणेरी पाट्या चवीने वाचणारे, मिटक्या मारत एकमेकांना सांगणारे पुण्यातली सगळ्यात मोठी ऐतिहासिक पाटी विसरतात त्या काळातली.
आणि त्या काळातली ती ऐतिहासिक पाटी क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंच्या घरावर लावली होती. क्रांतिवाद त्या काळात एक ऐतिहासिक पाटी लावतात. त्या पाठीवरचा मजकूर पडल्या नडल्या कुठल्याही माय माऊलीनं इथं यावं, मोकळं व्हावं. तिला वाटलं तर मूल सोबत घेऊन जावं, नाही वाटलं तर मूल तिथंच ठेवून जावं. आम्ही त्या मुलाचा सांभाळ करायला तयार आहोत. चार लेकरं सांभाळले तर इकडं सिंधुताई सपकाळांना लोक आई 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 म्हणायला लागले. अरे ज्या काळात हा विचारच नव्हता, ज्या काळात काहीच साधन नव्हती, त्या काळात क्रांतिवाद ज्योतिबा फुले आणि तेही पुण्यासारख्या कट्टर एरियामध्ये एवढा क्रांतिकारी पाऊल उचलतात आणि स्त्री पुरुष जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या संबंधाने नवे नवे प्रयोग करू पाहतात. त्या क्रांतिवाद ज्योतिबा फुल्यांचे वारसदार असणाऱ्या आम्ही सगळ्या बहुजन स्त्रिया बघा, मी स्त्रीवादाची मांडणी कालपासून आजपर्यंत करते आणि जेव्हा मी आजच्या टप्प्यावर येऊन भेटते तेव्हा आज परिस्थिती काय आहे की आम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून इतक्या बारीक सारीक गोष्टींचं लक्ष ठेवणाऱ्या त्या माय मावल्या की ताराबाई शिंदे आमच्या जगण्या बोलण्यातली उदाहरणं देऊन आम्हाला पटवते. सावित्रीबाई आमच्यासाठी दगड गोटे शेर खाते आणि या ही माझ्यासाठी सशक्त पिढी, त्या माऊलीने दगडगोटे खाल्ले म्हणून ही आजची सशक्त पिढी दिसायला लागते. ही सगळी पिढी एक सकस वैचारिक आम्हाला देण देते, ही ऊर्जेची भेट जपते. आता ही सगळी ऊर्जेची भेट आताची परिस्थिती काय आहे, आता बहुजन स्त्रियांची स्थिती काय आहे. तर आताच्या स्थितीचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आम्हाला 73व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण मिळालं आणि 33% आरक्षण आता ते 50%वरही गेले. 50% आरक्षणातनं बायका आता चूल आणि मूल हे जे विविक्षित क्षेत्र होतं, एक मर्यादित क्षेत्र होतं, त्या क्षेत्रातल्या चुलीजवळ बसणारी जी स्त्री आहे तिच्या पर्यंत गेलं पाहिजे राजकारण, म्हणून आरक्षणाची संकल्पना पुढे आली. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना येता यावं म्हणून तिथपर्यंत आली.